बाबांची तब्येत खालावत जात आहे दिवसेंदिवस। जर बाबांचं काही बरं वाईट झालं तर याला नक्कीच सरकार जबाबदार असेल आणि सरकारला सुद्धा आम्ही सोडणार नाही। बाबांना काही बरे वाईट झाल्यास सरकारला सोडणार नाही। उपोषणकर्ते दीपक रणवरे यांच्या दोन्ही मुलींचा सरकारला इशारा। परशुराम विकास महामंडळाच्या स्थापनेसाठी जालन्यात 6 दिवसापासून सुरू आहे आमरण उपोषण। परशुराम विकास महामंडळ स्थापन करावे या प्रमुख मागणीसाठी जालना शहरातील गांधी चौक येथे दीपक रणवरे हे मागील 6 दिवसापासून उपोषणाला बसलेले आहेत, परंतु अद्यापपर्यंत शासनाच्या वतीने दखल घेतली गेली नाही। या पार्श्वभूमीवर उपोषणकर्ते रणवरे यांच्या दोन्ही मुलींनी माध्यमांसमोर संवाद साधला। उपोषणकर्ते यांची मुलगी भार्गवी हिने माध्यमांसमोर व्यथा मांडली। गेल्या 6 दिवसापासून बाबा उपाशी आहेत। आपणास एखादाच तास जेवणात उशीर झाला तर कासावीस होते। आमचे संपूर्ण घर, सगळा समाज आज आम्ही उपोषण करत आहोत असे सांगून परशुराम आर्थिक विकास महामंडळ घेतल्याशिवाय उठणार नसल्याचा बाबांचा निर्धार असल्याचे उपोषणकर्ते दीपक रणवरेची मुलगी भार्गवी म्हणाली। बाबा हे एकट्यासाठी उपोषण करत नाहीत, ते संपूर्ण समाजासाठी उपोषण करत आहेत। त्यांना काही झाले तर सरकारला आम्ही सोडणार नाही असे त्या म्हणाल्या। तर उपोषणकर्ते यांची दुसरी मुलगी भक्ती दीपक रणवरे यांनीही माध्यमांशी संवाद साधला असून यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की शिक्षण हे भांडवलदारांच्या हातात गेले आहे। महागडे शिक्षण ब्राह्मण समाजातील होतकरू कसे घेऊ शकतात? सरकारच्या कॉलेजात शैक्षणिक शुल्क कमी, पण इन्स्टिट्यूट डेव्हलपमेंटच्या नावावर लूट चालली आहे। ब्राह्मण समाजातील मुले काय करणार असा प्रश्न दीपक रणवरेची मुलगी भक्ती हिने केला आहे। आज मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलांना उच्च शिक्षण दुरापास्त होऊन बसले आहे। ग्रामीण भागातील गोरगरीब कुटुंबातील मुलं मुली शहरात कसे राहणार? त्यांच्या राहण्याची मोफत व्यवस्था सरकारने केली पाहिजे, आमची मागणी आहे असे भक्ती म्हणाली। आपण स्वतः मेकॅनिकल इंजिनियर केले आहे, पण आपणास वाटते एखादा उद्योग व्यवसाय करावा, पण त्यासाठी भांडवल कोण देणार? सरकारची ही जबाबदारी आहे असे भक्ती यांनी सांगितले। दरम्यान उपोषणाचा हा 6वा दिवस आहे। बाबांच्या तब्येतीला काही झाले तर सरकारला आम्ही सोडणार नाही असे त्यांनी काय मागणी आणि काय मागणीसाठी उपोषण चालू आहे? आज उपोषणाचा हा 6वा दिवस आहे आणि गेल्या 6 दिवसापासून मुख्य प्रमुख 3 मागण्या या अशा आहेत की शिक्षण एक तर मोफत मिळालं पाहिजे, कारण की आजकाल हे शिक्षण आहे ते सगळं भांडवलदारांच्या हातात गेलेलं आहे। म्हणजे जरी गव्हर्नमेंट कॉलेज असो किंवा प्रायव्हेट कॉलेज असो, गव्हर्नमेंट कॉलेजची फी कमी असते, पण जी इन्स्टिट्यूशन डेव्हलपमेंट फीस आहे ती अमाप प्रमाणात आहे आणि ती गरीब ब्राह्मण काही भरू शकत नाही आहेत। त्यामुळे काय होते तर मग ब्राह्मणांच्या मुलांना जरी पुढे शिकायचं असेल पण पैशाच्या अभावामुळे त्यांना ते शिक्षण त्यांचं मागे घ्यावं लागते। म्हणजे जिथे त्याला डॉक्टर व्हायचं असेल तिथे तो काहीतरी 10वी 12वी ITI वगैरे करून किंवा BCom BSc करून आपलं तिथे मन रोखण्याचा प्रयत्न करतायत। म्हणजे त्यांची बुद्धिमत्ता आहे, ते सगळं करू शकतात, पण केवळ फीसच्या ह्याच्यामुळे ते मागे हटतात। मग जे गरीब ब्राह्मण आहेत, गरीब कुटुंबातली ब्राह्मण मुलं आहेत की जे होतकरू आहेत, ते सगळं करू शकतात, अशा मुलांसाठी मुलींसाठी शिक्षण हे मोफत केलं पाहिजे, ही एक तर प्रमुख मागणी आहे। दुसरी म्हणजे मुलींसाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक वसतिगृह निर्माण झालं पाहिजे की जिथे हे मुली जर बाहेर खेड्यातून जर शिकण्यासाठी शहराकडे गेले असतील तर ते तिथे राहू शकतील। आणि तिसरी मागणी म्हणजे की परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन झालं पाहिजे। तर हे विकास महामंडळ कशासाठी की बाबा आता मी इंजिनियर आहे, स्वतः मी इंजिनिअरिंग केलं आहे मेकॅनिकलमध्ये, पण मला जर आता उद्योगधंदा काही टाकायचा असेल तर पहिला प्रश्न पडतो तो म्हणजे भांडवलाचा, की भांडवल कुठून आणायचं आणि कसं आणायचं। तर मग असा जर मी मुलगी असून माझ्या डोक्यात जर बिझनेस करण्याचा विचार येत असेल तर आपले जे इंजिनियर झालेले मुलं आहेत त्यांच्या डोक्यात तर बिझनेसच्या कल्पना येतच असणार आहेत, पण त्या केवळ पैशाच्या अभावी कमी होत आहेत। म्हणून मुलं उद्योगधंद्याकडे न वळता त्यांना खाजगीमध्ये नोकऱ्या कराव्या लागतात आणि त्यांचं घर चालवावं लागतं। नोकऱ्या पण मिळाल्या तर ठीक आहे, नाहीतर मग त्या नोकऱ्या कुठे पण 10-12 हजारावर सुद्धा आजची सत्य परिस्थिती आहे की इंजिनियर फ्रेशर्सला जर कुठे जॉब लागत असेल तर 12 हजाराच्या वर 1 रुपयाही तुम्हाला कोणी देत नाही, कितीही हुशार असू द्या। मला सांगा, तुम्ही मुलगी आहात आणि दिवसेंदिवस पप्पांची तब्येत खालावलेली आहे, तर बरं वाईट झालं त्याला जबाबदार कोण धरणार तुम्ही? याला सरकारच जबाबदार असणार आहे, कारण की बाबांची तब्येत आज 6वा दिवस आहे आणि ते फक्त पाण्यावर आहेत।
आपल्याला 12चा 1 जरी जेवायला झाला तरी आपल्या पोटात काय होते हालचाल ही सगळे तुम्ही जाणतातच. आज 6 दिवस झाले तो माणूस इथे आहे. आम्ही घरी जरी असलो किंवा ऑफिसला जरी गेलेलो असलो तरी आमचं सगळं लक्ष त्यांच्यावर असतं की बाबांना काय होत असेल, बाबांची तब्येत ठीक असेल का, बाबा काय करत असतील, त्यांना भूक लागली असेल का. देवाकडे आम्ही हीच प्रार्थना करतोय की बाबा लवकरात लवकर ह्याचा काहीतरी सरकारने निर्णय द्यावा आणि लवकरात लवकर बाबांच्या सगळ्या मागण्या मान्य कराव्यात. काय नाव आपलं? माझं नाव भक्ती दीपक रणनवरे. गेली 6 दिवस झाले मुख्य जी मागणी आहे आमची की परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन व्हावं आणि याबरोबर आणखी काही मागण्या आहेत त्यासाठी आज हे उपोषण चालू आहे. गेली 6 दिवस झाले बाबा इथे उपाशी आहेत. बाबा एकटेच नाही तर आज पूर्ण कुटुंब आणि पूर्ण कुटुंबासोबत आज हा पूर्ण इथे जो जमलेला समाज आहे तो सुद्धा उपाशी आहे. आणि फक्त ही केवळ बाबांची एकट्यांची मागणी नाही आहे आणि बाबा हे त्यांच्या एकट्यांसाठी करत नाही आहे. आज जर या मागण्या पूर्ण झाल्या तर याचा फायदा हा पूर्ण समाजासाठी होणार आहे. बरोबर आहे, बाबांची तब्येत खालावत जात आहे दिवसेंदिवस. जर बाबांचं काही बरं वाईट झालं तर याला नक्कीच सरकार जबाबदार असेल आणि असं काही होऊ नये. पण जर झालंच तर सरकारला सुद्धा आम्ही सोडणार नाही. नाव काय? भार्गवी दीपक रणनवरे.